मी एक संगमनेरला आपल्या मुलींना सांगतो की बघा कशा पद्धतीनं विचार करणारी पिढी आहे आता. संगमनेरला एक मुलगा आहे की तो अमेरिकेमध्ये त्यांनी 7-8 वर्ष सर्व्हिस केली आणि तिथून आल्यानंतर त्याच्या डोक्यात आलं की आपण 7-8 वर्ष सर्व्हिस केली तर आपण काय केलं तिथं. सॉफ्टवेअरवर हे करणे, प्रोग्रामिंग करणे किंवा दुसऱ्या ज्या कंपनीज त्याचे कामं घेऊन त्यांचे सगळे डाटा वगैरे सगळं हे करून देणे. मग त्यांनी हे केलं की मी स्वतःचीच कंपनी का नाही काढावं. आणि त्या मुलाने 8 वर्ष अमेरिकेत सर्व्हिस केल्यानंतर शहापूरपेक्षाही छोटं गाव संगमनेरमधलं की जिथं फक्त 600 लोक वस्ती आहे, तिथं ते 40-50 एकर जमीन आहे वडिलोपार्जित. वडीलसुद्धा गोदरेजमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते, ते सुद्धा मुंबई सोडून त्या गावात आले. हा मुलगासुद्धा अमेरिकेतून गावामध्ये आला. त्यांनी बाप बेट्यांनी एक कंपनी चालू केली बाप नावाची. जर तुम्ही सर्च केलं सगळ्यांनी BAAP एवढं जरी टाकलं तुम्ही संगमनेर तरी तुम्हाला सगळी त्याची इन्स्टिट्यूटची माहिती होऊन जाईल. पण कन्सेप्ट किती भारी असतात, ब्रेन किती आपल्या इथला तल्लख आणि चांगल्या प्रकारचा आहे. त्याने ती कंपनी टाकली. मैसूर युनिव्हर्सिटीसोबत BCAचा कोर्स ॲफिलेटेड केला, सोबत घेतला BCAचा. त्या मुलांना 3 वर्षाचा कोर्स तो 18 महिन्यामध्ये त्यांना शिकवल्या. 18 महिन्यानंतर त्यांना सर्व्हिसमध्ये टाकून देतो तो. आणि पुढचे 18 महिने जे आहेत ते सर्व्हिस प्लस एज्युकेशन. पहिले 18 महिने एज्युकेशन आणि 18 महिन्यानंतर त्याला विथ सर्व्हिस एज्युकेशन. म्हणजे त्या मुलांचं 18 महिन्यानंतर इन्कमसुद्धा चालू करून देतो आणि तो शिकत पण राहतो. आता इन्कम कसं होतं तर अमेरिकेतल्या ज्या वेल नोन कंपनीज आहेत त्यांचे सगळे कामं याला मिळतात, मॅक्झिमम कामं. आज अशी परिस्थिती की अमेरिकेतले CEOज जे आहेत मोठमोठ्या कंपनीचे ते त्या खेड्यामध्ये येऊन व्हिजिट करतात की इन्स्टिट्यूट हे काय केलेलं आहे म्हणून. इतकी त्याची आज प्रगती होते आहे. आणि कंपनीचे आता डे नाईट अमेरिकेचे मिळत राहतात त्यांना कामं. आणि लिटरली मॅक्झिमम मुलं 90% हे शेतकऱ्यांचे मुलं आहेत, तिथलेच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले. म्हणजे त्यांना 8 घंट्याची ड्युटी पण मिळते आणि बाकी मग आपले कामं, शेतीचे कामं, बाकीचे जोडधंदे वगैरे तेही करतात. म्हणजे अशा प्रकारे त्या आजूबाजूच्या खेड्यातले मुलं त्यांनी सेटअप केले. आणि एका छोट्या गावामध्ये IT इंडस्ट्री हा कन्सेप्ट त्यांनी तिथं राबवला. मुलांनाही गावातल्या गावात शेतकऱ्याच्या मुलांना आपण ITमध्ये सर्व्हिस करतो हा कन्सेप्टच काहीतरी जगापेक्षा वेगळा आहे. आणि आज अशी परिस्थिती की त्याच्यामध्ये कंपनी लाईन लावून बसलेल्या आहेत की आम्हाला आमचं काम घ्या, आमचं काय. मग तो काम करू शकत नाही एवढं त्याच्यावर काम. अजून युरोप तर म्हणे एक्सपोर्ट केलंच नाही, इंडियातलं एकही कंपनीचं घेतलं नाही. तर त्याची एक ब्रँच जी आहे ती आपण आता जळगाव जामोदला घेतो आहे. त्याची पण एक जळगाव जामोदला आपण